हॅलो फ्रेंड्स, श्रुतीज किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण शिळ्या पोळींचा चुरमा बनवणार आहोत। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। तर चुरमा बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 2 शिळ्या पोळ्या घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या पोळ्या चुरून घेऊया। आपण यांना असंच हाताने चुरणार आहोत। जर तुम्ही यांना मिक्सर मधून जाडसर असं फिरवलं तरीही चालेल। आता आपण यांना चुरून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला पोळ्यांचा छान असा चुरा करून झालेला आहे। आता आपण यावर तिखट टाकूया, चवीनुसार मीठ आणि थोडीशी आपण यावर हळद टाकतोय आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकलेलं आहे। यामध्ये थोडेसे आपण शेंगदाणे टाकूया। आपले शेंगदाणे या ठिकाणी लालसर झालेले आहेत। आता आपण यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं टाकूया। आता आपण यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकूया। याला चांगला लालसर रंग येईपर्यंत परतून घेऊया। तुम्ही बघू शकता आपला कांदा या ठिकाणी थोडासा चिमटून झालेला आहे। आता आपण गॅस कमी करूया आणि जो आपण पोळ्यांचा चुरा करून घेतलेला आहे तो या ठिकाणी टाकूया। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याला आपल्याला 10 मिनिटे असंच परतत राहायचं आहे, ज्यामुळे हा खाली लागणारही नाही। आपला चुरमा या ठिकाणी छान असा परतून झालेला आहे। आता आपण यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया। याला चांगले मिक्स करून घेऊया। आणि आता आपण गॅस बंद करूया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला छान असा पोळ्यांचा चुरमा बनून झालेला आहे। याची टेस्ट खूप छान लागते। तुम्ही सुद्धा पोळ्या उरल्या की असा चुरमा नक्की बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया नव्या रेसिपी सोबत। धन्यवाद।